त्याच्यानंतर लगेच एक दुसरा निर्णय. तो निर्णय कुठला आला? ते एससी एसटीच्या संदर्भातला निर्णय. आता ह्या एससी एसटीच्या संदर्भातला निर्णय काय आहे? तर वर्गीकरणाचा निर्णय आहे. आणि वर्गीकरणाबरोबरच त्यांनी असं म्हटलं की क्रीमी लेअरचा निर्णय. की वर्गीकरणाबरोबर क्रीमी लेअर. आणि या क्रीमी लेअरची व्याख्या सुद्धा त्या जजमेंटमध्ये देण्यात आली. त्या जजमेंटमध्ये असं म्हटलं की क्रीमी लेअर कोण? कुटुंब म्हणून जे आहे, कुटुंब म्हणून जे व्याख्या काढण्यात आलेली आहे, त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ त्यांनी घेतला असेल, मिळाला असेल आणि तो त्या आरक्षणाचा लाभार्थी झाला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअरचं. या क्रीमी लेअरला यापुढे आरक्षण मिळणार नाही असाही त्या निकालात म्हटलेलं आहे. म्हणजे जो कोणी क्रीमी लेअर मध्ये आला त्याला यापुढे आरक्षण नाही. माझ्या समोर मी असताना बघत होतो की फ्रेंड्स फुटबॉल असोसिएशन यवतमाळ, म्हणजे फुटबॉल पायाने खेळणारा, त्याला किक मारून करणारा खेळ, या आरक्षणाचं सुप्रीम कोर्टाने फुटबॉल केला हे आपण लक्षात